काँग्रेस सुद्धा आघाडीवर आहे. पण सध्या जी स्थिती आहे मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये, तर तिथे मात्र भाजप आघाडीवर आहे. मुंबईमध्ये 121 जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे. तर 71 जागांवर ठाकरे बंधू आहेत. ठाण्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. केडीएमसी मध्ये तर जवळपास 100 जागा भाजपाने मिळवलेल्या आहेत. एकंदरीतच जोरदार मुसंडी भाजपनं मारलेली आहे. आपल्या सोबत स्टुडिओ मधून आहेत मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर, त्याबरोबरच राजकीय विश्लेषक वैभव छाया. त्या दोघांशीही आपण आजच्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा करणार आहोत. रवी सर, तुम्ही आज सकाळी एक ब्लॉग लिहिला होता. खूप चर्चा महाराष्ट्रात होते त्या ब्लॉगची. एकाधिकारशाही. आता मी असं म्हणणार नाही की 53 देशात होते की 35 नाही देशात पण पण महाराष्ट्रात त्याची चर्चा होते आहे आणि नक्कीच भारताच्या बाहेरच्या लोकांनी पण, जे मॅक्स महाराष्ट्राचे वाचक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांनी नक्कीच तो ब्लॉग पाहिला असेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही एकाधिकारशाही हा शब्द वापरला आहे. तर तो का तुम्ही वापरलात? तुम्ही तुमच्या भावना अशा पद्धतीने का व्यक्त केल्या? मला असं वाटतं की या सगळ्या निवडणुकांचं, निवडणूक प्रक्रियेचं आणि असं थोडक्यात विश्लेषण म्हणजे आपण एका लोकशाहीच्या लॅबमध्ये तयार झालेला हा व्हायरस आहे. म्हणजे सगळं काही लोकशाही प्रक्रियेने चालू आहे. निवडणुका लोकशाही प्रक्रियेने सुरू आहेत. बोला, तुम्ही बोला. पण आपण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण पाहिलं की लोकशाही प्रक्रियेने होते सगळं. म्हणजे निवडणूक होते, मतमोजणी होते, निकाल जाहीर होत आहेत, जल्लोष होत आहे. पण हे कसं होतंय याच्या मागची पार्श्वभूमी मला असं वाटतं की मांडायला पाहिजे. निवडणूक होते कशी? तर निवडणूक ज्या वेळेला घोषित होते त्याच्या आधी सर्वे केले जातात. सर्वे केल्यानंतर एलिजिबल उमेदवार निवडले जातात. प्रत्येक पक्ष ही प्रोसेस करतं. भारतीय जनता पार्टी सुद्धा करते. पण या प्रोसेसमध्ये काय होतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये जे लोक एलिजिबल दिसत आहेत, जे लोक विनेबल दिसत आहेत, हे कुठल्याही पक्षाचे असू देत, त्यांना भारतीय जनता पक्ष गळाला लावतं आणि त्यांना या तेन मार्गाने स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन येतात. जे पक्षामध्ये येत नाही त्यांच्या पक्षावर युती करतात, पक्ष फोडतात, काहीही करून त्या विभागामध्ये ते आपला विजय कसा होईल याचं एक गणित निर्माण करतात. हा झाला पहिला टप्पा. त्या टप्प्यानंतर ज्या वेळेला ही फोडाफोडी होते त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे की निवडणुका घोषित होतात. मग उमेदवारी अर्ज भरले जातात. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया एवढी जटिल झालेली आहे की अनेक लोक तिकडे त्या केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पोहोचले तर उमेदवारी अर्ज भरू शकत नाहीत. भरलं तर ते छाननीमध्ये बाद होतात आणि अशा पद्धतीने मोठे फिल्टर्स लावले जातात. मी उदाहरण सांगतो की श्याम रंगीला नावाचा एक हास्य कलाकार, त्याला बनारस मधून निवडणूक लढायची होती, वाराणसी मधून निवडणूक लढायची होती. वाराणसी मधून निवडणूक लढण्याच्या प्रक्रियेमध्ये तो तिकडे अर्ज भरण्यासाठी गेला, त्याला येऊच दिलं नाही आतमध्ये. 2 दिवस फिरवलं. शेवटी मुदत संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचा अर्ज त्याच्यामध्ये या त्रुटी होत्या. मला असं वाटतं की लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग द्यावा हे अपेक्षित असलं पाहिजे. जास्तीत जास्त लोक बाहेर कशी जातील हा थॉट नाहीये लोकशाहीचा. त्यामुळे ज्या लोकशाहीचा आत्मा हा इन्क्लुजन आहे, त्याच्यामध्ये हा एक्सक्लुजनचा जो थॉट आहे हा एकाधिकारशाहीचा आहे. राजाला वाटलं की माझ्यासमोर कोणी नकोय तर कोणी नकोय आणि तो त्याला कोणालाही नजरेसमोर धरत नाही. मग आता ही प्रक्रिया आपण आता आलोत आपण छाननीपर्यंत. छाननीच्या नंतर सुद्धा एखादा माणूस जर टिकला तर त्याला धमकी दिली जाते, त्याच्या मतदारांना फोडलं जातं, तिथे पैसे वाटप केले जातात, प्रचार करू दिला जातो. ही सगळी प्रोसेस जी आहे, हा असा छापा ज्यावेळेला राहुल नार्वेकरांच्या विरोधामध्ये तक्रार आली त्यावेळेला राहुल नार्वेकरांच्या घरी पोलीस गेले का रात्री? त्यांना जाब विचारला का की तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात, प्रोटेक्शन घेऊन आहात, तुम्ही तिकडे निवडणुकांच्या केंद्रावर काय करता? हा काय डेकोरम आहे का महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचा? आणि या पद्धतीचं ज्या वेळेला आपण चित्र बघतो या महाराष्ट्रामध्ये, जिथे लोक तलवारी घेऊन फिरतायत, बंदुका घेऊन फिरतायत, फायरिंग होते, एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला किंवा प्रचार करणाऱ्या माणसाला मारलं जात आहे आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यावर हल्ला होतो त्यावेळेला मुख्य म्हणतात की आम्ही सोडणार नाही म्हणून. मग हे सोडण्याचं जे काही आणि सोडणार नाही अशी जी काही धमकी आहे ती तुमची समन्यायी का नाहीये? तुम्ही सर्व राजकीय पक्षांना सेम लेवलचं ग्राउंड का देत नाहीये खेळण्यासाठी? सो ही प्रक्रिया मला असं वाटतं की एक्सक्लुजनची आहे. याच्यामधून अनेक पक्षांना या राजकीय प्रोसेसमधून बाहेर काढण्याचा हा प्रयत्न आहे आणि
जिथे अशा पद्धतीचं हे चित्र तयार होतं तिथे फार निराशाजनक स्थिती आहे एकंदरीतच भारतीय लोकशाहीसाठी. आणि एकाधिकारशाही ही केवळ राजकारणात नाही आहे, ही तुम्ही पक्षीय पातळीवर पण येतात. देशात एकच पक्ष पाहिजे, एकच नेता पाहिजे, मग त्याचे चेले चपाटे एकच पाहिजेत. आणि अशा पद्धतीचं ज्या वेळेला होतं एकच उद्योजक पाहिजे, त्याला सगळे टेंडर्स पाहिजेत, सगळ्या राज्यांमध्ये आपलंच सरकार पाहिजे, ग्रामपंचायतीत आपलं सरकार पाहिजे, नसेल तर त्याला आपल्या पक्षामध्ये घेऊन या, त्याचे पक्ष फोडा. या पद्धतीची एकाधिकारशाही ही लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना या प्रोसेसमध्ये आणा, महिलांना प्रोसेसमध्ये आणा, दलित शोषित वंचितांना प्रोसेसमध्ये आणा. या प्रोसेसमधून बाहेर ह्या टर्म मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की याच्यामध्ये तुम्ही या कॅटेगरीमध्ये, या लार्जर अम्ब्रेलामध्ये एक धर्म, एक देश, एक जात, याच्यामध्ये तुम्ही इतर सगळ्या लोकांना बाहेर काढता. आणि हा विविधतेने नटलेला देश आहे, ही मूलभूत कॉन्सेप्ट जी आहे ही मूलभूत कॉन्सेप्ट मारली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही एकाधिकारशाही जी निर्माण होते, जी आपल्याला निर्माण झालेली दिसते, एकच पक्ष जिंकणार आहे का या देशामध्ये? विरोधी पक्ष राहणारच नाही आहे का? ही प्रोसेसच संपणार आहे का? विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष मिळून सरकार बनतं, ही या देशाची लोकशाही आहे. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आपल्या देशामध्ये दिलेला आहे. या देशामध्ये अनेक राज्यांमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये अनेकदा विरोधी पक्ष नेता निवडीचा प्रॉब्लेम होतोय आता. त्यासाठी झगडावं लागतंय. आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये यासाठी झगडा झाला. बरं, एवढं सगळं केल्यानंतर जर एखादा विरोधी पक्षनेता झाला तर तोच सत्ताधारी पक्षामध्ये सामील होतो, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आपण पाहिलेली आहे या राज्यामध्ये, या राजकीय प्रोसेस मध्ये. सो मला असं वाटतं की जी काही एकाधिकारशाही, एक धर्म, एक जात आणि ह्या सगळ्या याच्यात हा धर्म एक आहे, तो देव एक आहे, सगळ्या पद्धतीचा हा एक जो राष्ट्रवाद पण नवीन आलेला आहे, ह्या सगळ्यांचे तोटे आज आपण सहन करतो, आपण भोगतोय. मला या गोष्टीशी देणं घेणं नाही की कुठला पक्ष जिंकतोय. याच्या पुढच्या काळामध्ये मी आणखीन एक धोका सांगतो. याच्या कुठल्याही पुढच्या काळामध्ये सगळ्यांना ही रेसिपी माहीत पडलेली आहे. तर ही पाककृती माहीत पडलेली आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये जे जे पक्ष सत्तेवर येतील ते याच रेसिपीला फॉलो करणार आहेत आणि याच पद्धतीने वागणार आहेत. आणि हा धोका, सगळ्यात मोठा धोका आपल्याला लोकशाहीमध्ये दिसतोय. कुठलाही पक्ष येऊ दे, तो पक्ष अशाच पद्धतीने यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ही एकाधिकारशाही जी निर्माण होते ती सगळ्यात जास्त धोकादायक आहे. आणि मुंबईमध्ये तर आपण पाहिलंच या कॅम्पेनमध्ये हा एकाधिकारशाहीचा मुद्दा हा चर्चेला सुद्धा आला. मला वाटतं या एकाधिकारशाही विषयावर आपण वैभवकडे जाऊया. वैभव, पण गाण्याने म्हणजे ते मगाच गाणं काहीतरी म्हटलं होतं. नाही, ते एकाधिकारशाही आणि याचं सरांनी जे सांगितलं की एकच देश, एकच नेता, एकच पक्ष, त्याच नेत्याचे, त्याच पक्षाचे, एकाच टाईपचे भक्त, त्यांची अक्कल पण एकसारखी, त्यांना जेवण पण एकसारखंच पाहिजे, कपडे पण एकसारखेच पाहिजे, रंग पण एकसारखाच पाहिजे, सगळं काही एकसारखंच पाहिजे. तर काय आहे की जसं सरांनी सांगितलं की लोकशाही नावाच्या लॅबमध्ये तयार झालेला व्हायरस आपण पंजाबमध्ये जेव्हा बघतो तेव्हा अनेक मोठ्या मोठ्या घरांसमोर हमर उभी आहे, मर्सिडीज उभी आहे, पण त्या तशाच उभ्या आहेत. गंज लागलाय अनेक गाड्यांना. का? तर बाबा त्यांनी दिल्ली एनसीआर मध्ये, हरियाणाच्या स्पेस मध्ये त्यांच्या असलेल्या जमिनी विकून टाकल्या. अचानक भरपूर पैसा आला, गाड्या घेतल्या. आता त्या गाड्या चालवायला त्यांच्याकडे पेट्रोल नाही, त्यांच्याकडे ते पैसा टाकायला त्यांच्याकडे तो पैसा शिल्लक राहिलेला नाही. कारण तो पैसा आला आणि तो सगळा त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये खर्च केला. जे मुळशी पॅटर्न मध्ये पण आपण पाहिलं की शेवटी त्या हिरोची आई त्या गाडीवर गौऱ्या थापत असते. का? तर त्या गाडीचा काही फायदाच नाही, त्या गाडी चालवायला पेट्रोल नाही. हीच गत झालीये कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरातल्या क्षेत्राची. आजपासून 15 वर्षापूर्वी जेव्हा मी त्या रस्त्याने यायचो, चिडीचूप शांतता असायची, दोन्ही बाजूला जंगल होतं. अचानकपणे त्या गावामध्ये लोढा आला. कल्याण डोंबिवलीच्या त्या सगळ्या गावांमध्ये लोढा आला. ती गावं डिस्प्युटेड एरिया म्हणून गणली जायची की बाबा महानगरपालिका क्षेत्रात येतील की नाही, किंवा बाबा तिथल्या त्या ग्रामपंचायती तरी आहेत की नाही. आणि अचानकपणे ती सगळी गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आली. कल्याण ग्रामीणचा एक मतदारसंघ अजून एक चांगला डेव्हलप झाला. आणि बघता बघता तिथे आता इतकं मोठं कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल, कटाई नाक्यापासून ते बदलापूर पर्यंत तुम्ही जर जाल ना तर दर 200 मीटरला एक स्पीड ब्रेकर मिळतो. आणि तो स्पीड ब्रेकर कशासाठी माहितीये का? तुम्ही त्या स्पीड ब्रेकरच्या दोन्ही बाजूला बघावं तर तुम्हाला तिथे 2 ढाबे दिसतील. आणि ते ढाबे सातत्याने ओसंडून वाहत असतात. आजूबाजूच्या गावातली मुलं,
बाहेरच्या शहरातून येणारी मुलं त्या ढाब्यावर प्रचंड गर्दी करून असतात. हे दिसायला फार असं वेगळं दिसत असलं की लोकांकडे सुबत्ता आहे सगळं काय, पण हा अचानकपणे आलेला पैसा अशा सगळ्या स्थितींमधून अशा सगळ्या मार्गांमधून खर्च होतोय. आणि झाला प्रॉब्लेम असा की अनेकांनी आपल्या जमिनी विकल्या, लोडाला विकल्या. त्याच्यासाठी म्हणजे त्याचं त्यांना इतकं कौतुक स्वतःच्या जमिनी विकण्याचं, जसं आधीच्या लाईव्ह मध्ये मी सांगितलंय की जमीन आमचा हक्क आहे हे सांगायचं विसरलोय, हे लोकांना ठणकावून सांगायचं विसरलो. तशी ती सगळी तिथल्या लोकांची स्थिती झाली. त्यांनी गाणे काढलेत, ठीक आहे, आमच्या गावानं लोढा आला, दारूला सोडा आणि कमरेला घोडा आला, आणि त्याच्यावर नाचतात पण आहे. म्हणजे स्वतःच्या शोकांतिकेला अशा पद्धतीनं बिभत्स पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा हा जो काही प्रकार वाढलेला आहे ना, हे सगळं कुठून आलं? हे एकाधिकारशाहीमधून आलं. एका बिल्डरची. लोढा आता मंत्री आहेत राज्याचे, बरोबर. त्यांनी जबरदस्तीने बीएमसी मध्ये स्वतःचं कार्यालय पण थाटलेलं आहे. म्हणजे गरज नसताना एकदम सगळ्या कायद्यांना ढाब्यावर बसून, जसे बाकीचे लोक दारू प्यायला बसतात तसं यांनी कायद्याला ढाब्यावर बसून तिथे बीएमसी मध्ये स्वतःचं ऑफिस थाटलं. आणि आज कल्याण डोंबिवली प्रभागातल्या अनेक गावांना त्या एकाधिकारशाहीचं बळी पडावं लागतंय. आणि ही एकाधिकारशाही भाजपाला इतकी पथ्यावर पडली आहे की आज बघा त्यांचे 100+ सीट आलेले आहेत. जिथे कधी एकेकाळी शिवसेनेचा दबदबा होता, इतर पक्षांचा दबदबा होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दबदबा होता, तिथे आज भाजपाने एकदम ताकदीनं मुसंडी मारलेली. ती का मारलेली आहे? कारण ते एकाधिकारशाहीच्या बळावरच त्यांनी सगळ्यांना कॅप्चर करून घेतलेले. गरजा वाढल्यात, त्या गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर तुम्हाला आमच्या सोबतच राहावं लागेल. आमच्या सोबत नाही राहिला तर तुमच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. आणि तो एक पॅटर्न डेव्हलप झाला. आणि ही स्थिती मला वाटतं की मुंबईत पण आहे ना. मुंबईमधल्या ही संपूर्ण निवडणूक ही एकाधिकारशाहीच्या दृष्टिकोनातून ही होती. ती म्हणजे अदानींना तुम्ही धारावी विकासाचं टेंडर दिलं, अदानींना त्याच्यानंतर पुनर्वसनासाठी वेगवेगळ्या जागा दिल्या, म्हणजे जेवढ्या आवश्यक नाही तेवढ्याही जागा दिल्या. त्याच्यानंतर आज मुंबईतल्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅक्सिमम जेवढे काही कामं निघतील ती महाराष्ट्रातली सुद्धा ही अदानींकडे चालली. सो ही एकाधिकारशाही अदानींचा मुद्दा त्यामुळे चर्चेत आला. आणि ही एकाधिकारशाही ही प्रचंड घातक आहे. म्हणजे एवढ्यासाठी घातक आहे की आपण ज्या वेळेला आपण विमानं सगळे ग्राउंडेड होताना पाहिली, तसंच या देशातील एका कंपनीचा सर्व्हर जर बंद पडला तर देशाची सगळी यंत्रणा कोलॅप्स होईल अशी स्थिती निर्माण खरोखर झालेली आहे. सो त्यामुळे हा एकाधिकारशाही हा मुद्दा हा फक्त लोकल राजकारणामध्ये, लोकल निवडणुकांमध्ये तसा फार मुद्दा बनत नाहीये, मतदानाचा मुद्दा बनत नाही, पण तो चर्चेचा मुद्दा तर बनलाच पाहिजे. आणि निमित्ताने याची चर्चा होते हे पण मोठी गोष्ट आहे. कारण नाही ही नावं घ्यायला सुद्धा लोक घाबरतात. कारण ही नावं घेतली तर युट्यूबचा रीच डाऊन होतो, फेसबुक डाऊन होतं, चॅनल्स डिलीट होतात, पोलीस घरी येतात. म्हणजे आज असा प्रॉब्लेम आहे की अदानींवर तुम्ही जर काय म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचे सगळे ट्रोल तुमच्या अकाउंटवर येतात. का? अदानींकडे माणसं नाही आहेत, त्यांचं कॉर्पोरेट कम्युनिकेशन आहे ना, ते देईल ना उत्तर, पण भारतीय जनता पार्टी उत्तर देतात. आज हा जो काही करतायत हा टेरर फंड आहे. कारण यामुळे देशाचं वातावरण बिघडतंय, देशामध्ये अशांतता निर्माण होते, देशामध्ये एक आपण विद्वेष तयार होतोय, जातीय धार्मिक अशा पद्धतीचा, सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सगळ्याच पद्धतीचा. आणि हे सगळं हा टेरर फंड आहे खऱ्या अर्थाने. आणि ही एकाधिकारशाही ही टेरर फंड निर्माण करते. तर मला वाटतं की याची चर्चा यामुळे मुंबईच्या या सगळ्या चर्चेमध्ये आली. मतदारांनी कशा पद्धतीचं मत दिलंय मला माहित आहे, पण आता सध्या जे काही आकडेवारी आपल्या समोर दिसतात, पूर्ण आकडे अजून आलेले नाहीत, पण जे काही आकडेवारी आपल्याला समोर दिसते तर हे कमबॅकच आहे ऍक्च्युली. कारण अदरवाईज धुळदान उडेल, शून्य जागा येतील, टिकणारच नाहीत, स्पर्धाच राहणार नाही, अशी वल्गना केलेली होती. अशा पद्धतीचे एक काही आकडे पेरण्याचा प्रयत्नही केला होता. 228 जागा यायला पाहिजे होत्या, 227 पैकी. म्हणजे पुढच्या निलेश काळात वाघमारे पण त्यांचे, मार्कर त्यांचा, शाही जाणारा, डबल दुबार मतदार. मग तरी त्यांच्या जर समजा एवढ्या कमी जागा येत असतील तर मग भाजपचा नैतिक पराभव म्हणायला पाहिजे की नाही आपण? हे खरोखरच आहे. म्हणजे हा नैतिक पराभव आहेच आणि याची चर्चा व्हायला पाहिजे की एवढी यंत्रणा राबवल्यानंतर सुद्धा मला वाटतं की हा जो झगडा चालू आहे अजूनपर्यंत, अजून पूर्ण आकडे आलेले नाहीत, पण याची पूर्ण आकडे आल्यानंतर पुन्हा एकदा लाडक्या बहिणीचे एवढे पैसे वाटून सुद्धा जर असतील. मला आणखीन एक मुद्दा त्याच्यावर, म्हणजे तुमच्या आपण चर्चेच्या ओघामध्ये आता आलेलो आहोत, लाडकी बहीण हा जो काही प्रकार आहे
तर हे डीबीटी हा नाही, नाही, ड्रायव्हिंग हा जो मुद्दा आहे ना, याच्यावर आपण हा. येणार आहोत. पण हा एकाधिकारशाही हा जो विषय आहे तो आपण जरा थोडं समजून घेऊया आणखी. मगाशी वैभव जेव्हा चर्चा करत होतो मागच्या बुलेटिन मध्ये, तेव्हा त्यांनी सांगितलं की धारावीच्या लोकांची आज कशी फरफट होते आहे. त्यांचं जे पुनर्वसन आहे ते अशा ठिकाणी होत आहे की म्हणजे आगीतून फोफाट्यात अशी परिस्थिती त्यांची झाली आहे. तर वैभव जरा त्याच्यावर पुन्हा एकदा जरा. नाही, तर मगाशीच्या लाईन मध्ये आपण धारावीवर बोलतो. मला स्पेशली बोलायचंय रमाबाई कॉलनी सारखी वस्ती असेल, चारकोपची वस्ती आहे, बांद्राचं भारतनगर असेल, चिंबूरची सिद्धार्थ कॉलनी असेल. काय होतंय माहितीये का, SRA नावाचं जे भूत यांच्या डोक्यावर बसवलं गेलेलं आहे, तिथे दरवेळेला नवीन कोणीतरी विकासक आणला जातो. तो विकासक येऊन तिथे त्यांना एक लॉलीपॉप देतो की आता तुमची इथे घरं बांधली जातील, हे होईल ते होईल. ही गोष्ट मी म्हणजे माझ्या मामी तिथल्याच आहेत, तर त्यांच्या लग्नाच्या आधीपासून ऐकतो. आता त्यांच्या मुलांची लग्न झाली, त्यांना मुलं झाली, तरी अजूनपर्यंत तिथे रिडेव्हलपमेंट काही झालेलं नाही. पण ते काय होतं या सगळ्या गोष्टींमुळे ना, ते रिडेव्हलपमेंटच्या या सगळ्या गाजरामुळे त्या परिसराचा विकासच होत नाही. आजही पिण्याचं पाणी ज्या पद्धतीने येतं, पाईप ज्या पद्धतीने येतात, अक्षरशः म्हणजे बोलायला बरं नाही वाटत, पण गटारींच्या बाजूनी पिण्याच्या पाण्याचे पाईप येतात. तिथल्या शाळांचा दर्जा कितीही वाढवायचा जरी म्हटला तरी तो वाढवला जाऊ शकत नाही. तिथे श्वास घ्यायला त्रास आहे. तुम्हाला तर स्वच्छ पाणी मिळत नसेल, स्वच्छ राहायला जागा मिळत नसेल. संडास करणं, स्वच्छ ठिकाणी संडास करणं आपला हक्क आहे, हे लोकांना कळत नाही. पण त्यासाठी जर त्यांना काही डेव्हलपमेंट करायचे असेल तर त्याही ते करू शकत नाहीत, कारण जागेचं FSI मिळत नाही. आणि आज न उद्या रिडेव्हलपमेंट होईल या गर्तेमध्ये त्यांना अडकवून ठेवलेलं आहे. तर ही एका वेगळ्या प्रकारची पण एकाधिकारशाही आहे की जी मनुष्याला, जी माणसाला, एका समूहाला, एका पूर्ण वस्तीला त्यांचा विकास होण्यापासून रोखते आणि तो आपल्याला थांबवावा लागेल. ती जी एकाधिकारशाही आहे ना, ती कुठे ना कुठेतरी आपल्याला मारावी लागेल सगळ्यात आधी. आणखी एक मुद्दा मला तुम्हाला विचारायचा होता, तो असा की जेव्हा असे विस्थापन होतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लोकांना जेव्हा शिफ्ट केलं जातं आणि ती जागा घेतली जाते मोठ्या बिल्डरांकडून, तेव्हा तिथे टॉवर अनेक वेळेला उभे राहिलेले आपल्याला दिसतात. तर ही जी लोक जी बाजूला केली जातात किंवा छोट्या बाजूला इमारती उभ्या केल्या जातात, तर त्याला टॉवर मध्येच का नाही देत स्थान ही लोक? आणि पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हायला पाहिजे असं आहे. पण अनेकदा आता अनेक लोकांचा असा मुद्दा आहे की त्या जागांचं प्रोफाईलच एवढं बदलून जातं. जसं आता मुंबईतल्या, दक्षिण मुंबईतल्या बिल्डिंग्स आहेत, तिथल्या जागांचे जे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय लोक होती, तर त्यांना त्या भागामध्ये त्या प्रकारच्या बिल्डिंग्स मध्ये परवडत नाही. म्हणजे काही वेळेला अनेक लोकांनी मेंटेनन्स फ्री पण करून दिलेले आहेत, पण तरी सुद्धा तिथली लाईफस्टाईल नाही परवडत. प्रत्येक गोष्टी आज एकदा तुम्ही बिल्डिंग मधून आलात म्हटलं तर भाजीचा दर आहे ना 15-20 रुपयाने वाढतो. हा, तुम्ही आज ब्लिंकिट किंवा इतर कुठल्या ऍपने मागवलं तर तिथे 100 रुपये वाढतात. तुम्ही आयफोन वरनं जर ऑर्डर केली तर त्याचे पैसे वेगळे लागतात. सो असं ज्या वेळेला जिथे होतं ती लाईफस्टाईल पण परवडायला पाहिजे ना. आज म्हणजे नितीन पोद्दार आणि काही लोकांनी मॅक्स महाराष्ट्र आणि आपल्या याच्यावर संलग्न चॅनल्सवर काही जाहीरनामे केले होते. आपण सामाजिक चळवळीतल्या लोकांकडून, अभ्यासकांकडून काही जाहीरनामे मागवले होते. सगळ्यात मोठा मुद्दा शहरांचा असा आहे की शहरांमध्ये कोण लोक येतात, जे ऍस्पायरिंग लोक असतात, ज्यांना काहीतरी घडवायचंय, ज्यांना काहीतरी बनवायचंय, त्यांना संपत्ती बनवायची आहे, घडवायची आहे. संपत्ती म्हणजे स्वतःची नाही, राष्ट्राची संपत्ती सुद्धा ते बनवत असतात. सो स्टार्टअप्स आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, अशी लोक शहरांकडे येतात. नोकरीच्या सेवा क्षेत्रातली लोक येतात. पण ही सगळी जी लोक शहरांमध्ये येतात त्यांना काय लाईफस्टाईल आपण देतो? मुंबईमध्ये जर मी बुद्धिजीवी असेल आणि मी धारावीमध्ये झोपडपट्टीत राहत असेल, मला तुम्ही पुनर्वसन म्हणून देवनाच्या डम्पिंग ग्राउंडवर टाकत असाल, तुम्ही माझ्याकडनं कसल्या पद्धतीचं आउटपुट एक्सपेक्ट करताय आणि मी नेशन बिल्डिंग मध्ये मी माझं काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, माझी लाईफस्टाईलच ती मी डेव्हलप आणि मेंटेन नाही करू शकत. सो राहणीमानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे ना राज्यघटनेने. फिल्टर नाहीये. आणि ज्या वेळेला म्हणजे आज समजा की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपण इतर भागातनं येणारं मायग्रेशन मायनस करूयात, इतर राज्यातून येणारे, कारण ते लोक सुद्धा येणारच आहेत मुंबईमध्ये, पण आपण राज्याच्या इतर भागातून येणारे मराठी माणसांचं मायग्रेशन आपण करू. ते लोक येतात आणि कुठे राहतात? आज मोठ्या प्रमाणावर बीडीडी चाळ होती, एक मोठा आसरा होता. बीडीडी चाळीमध्ये लोक येऊन राहत होते एका रूम मध्ये. आज बीडीडी चाळ आज डेव्हलप झाली
बीटीटी चाळीला 500-550 फुटाचं घर मिळालं, तिथल्या लोकांना जर ते रेंटवर दिलं तर 2-2.5 लाख रुपये मिळणार आहे रेंट. हा, तिथे कोण आपल्या गावातल्या लोकांना बोलून एका रूम मध्ये ठेवणार आहे आता? हा, पूर्वी एका रूम मध्ये 8-9 लोक राहायचे, 15 लोक राहायचे, कारण खोल्या छोट्या होत्या, भाड्याने दिल्या तरी 8-9 हजार रुपये मिळायचे. त्याच्याऐवजी गावातल्या लोकांना बोलून ठेवायचे. पण आज ही प्रोसेस थांबणार आहे मुंबईतली. ही लोक जाणार कुठे आहेत? मुंबई मधल्या लँड याच्यावर, पार्सल्सवर रेंटल हाऊसिंग उभं राहायला पाहिजे. मला जर 4 लोकांना येऊन इथे राहायचं असेल तर रेंटल, सरकारी रेंटल, याच्यावर इतर कोणाचा कब्जा नाही. हा, मी माझ्या 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी इतर ठिकाणी भाड्याने राहतो, तसं मला इथे राहता यायला पाहिजे. अशी व्यवस्था या मुंबईमध्ये असली पाहिजे. रेंटल हाऊसिंगची स्कीम तुम्ही पालघरमध्ये करणार, ती बंद पडली, ती पुन्हा राबवली नाही. सो मला असं वाटतं टाटानी रेंटल हाऊसिंगच्या स्कीमसाठी भिवंडीमध्ये डेव्हलपमेंट सुरू केले. त्या रेंटल हाऊसिंगचं झालं काय? म्हणजे तुम्ही लो कॉस्टसाठी जागा देणार मोठमोठ्या व्यावसायिकांना, बिल्डरांना. हिरानंदारीला जागा दिली, त्याने इन्कम ग्रुपसाठी घरच नाही बांधली. सो या पद्धतीने ही जी लूट आहे, 25-25, 30-30 हजार कोटी रुपयांची लूट एका बिल्डरने अशा जागा लो इन्कम ग्रुपसाठी घेऊन केलेली आहे. ह्या सगळ्या लुटीसाठी मुंबई दिलेली आहे का? आज मुंबईमध्ये एक बिल्डर मुंबईचे सगळे SRA ताब्यात घेतो, तो राबवतोय आणि तो कॅप्चर करतोय. तो बिल्डर कोण आहे? तो सत्ताधाऱ्यांच्या जवळचा लाडका बिल्डर आहे. सो अशा पद्धतीच्या ज्या स्थितीमध्ये ही लढाई मुंबई महाराष्ट्रातल्या स्थानिक भूमिपुत्रांची पण आहे, त्यांच्या विकासाच्या हक्काची पण आहे, त्यांच्या जीवनमानाची सुद्धा आहे, आणि सोबतीने ही राजकीय लढाई सुद्धा आहेच. सो मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा आपण मुंबईसारख्या ठिकाणी पण ज्या वेळेला आपण असं म्हणतो की जो पुनर्वसन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, मुंबईच्या जागा सोडायला बिल्डर तयार नाहीये ना. तो त्यांची अवस्था अशा पद्धतीने वाईट करून ठेवतो की स्लम मध्ये एखादी बिल्डिंग घेतली तर 10-12 वर्ष तो प्रोजेक्ट रखडवतो. शेवटी लोकांना ती घरं सोडून जावं लागतं, कारण त्यांना रोजचं घर चालवायचंय. सो भाडं देत नाही. सो आणि त्याच्यावर कोणाचा काही कंट्रोल नाही. सो अशा पद्धतीने ह्या मुंबईची एकूण कोंडी, इथल्या स्थानिक लोकांची, इथल्या भूमिपुत्रांची, स्थानिक सगळ्या लोकांची कोंडी ह्या मुंबईमध्ये झाली, घुसमटले मुंबई. आणि याच्यातून मार्ग काढायचा हा जो काही प्रयत्न केला पाहिजे होता राजकीय व्यवस्थेने, तो दुर्दैवानं कुठलाही राजकीय पक्षाने केला नाही. सगळ्या लोकांनी या मुंबईच्या जागांचा व्यापार केला आणि त्याचे ते लाभार्थी बनले.